प्रचंड पायपीट केल्यानंतर अक्षरशः मला हे फणसाचं झाड मिळालंय. हे 70-80 फूट तर नक्कीच उंच असेल. वर पहा खूप मोठमोठी फणसं आहेत, पण तुम्हाला दिसत नसतील. कारण मलाच खूप छोटी-छोटी दिसतायत. इतकं प्रचंड उंच आहे. ही झाडं खूप जुनी आहेत. हे जंगल खूप जुनं आहे, कारण मी कोकणातल्या जंगलात आहे. आणि इथं पहा जमिनीवर पडून खूप सारी फणसं सडून गेली. ते दिसतंय? ते पहा. इकडे समोर पहा. त्या झाडाच्या इथे खाली पहा. संपूर्ण फणसं पडू सडून गेली आहेत. कारण इथं कोणी येतच नाही आहे. जंगल इतकं भयानक आणि घनदाट आहे की इथे याला कोणी धावणार नाही. पहा किती घनदाट जंगल आहे. सर्वत्र झाडं, इतकी घनदाट झाडं आहेत की इथं आतमध्ये यायला सुद्धा असं वाकून खाली गुडघ्यावर बसून यावं लागतंय. आणि इथं हे फणसाचं झाड आहे. इथं अजून सुद्धा झाडं आहेत. इथं कोकमची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. इथं आजूबाजूला आहेत सर्वत्र. पण त्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतात.